नमस्कार. संविधान, कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटना यावर प्रचंड प्रेम दाखवलं जात आहे. म्हणजे संविधानाचं चित्र काढून डायरीला मुखपृष्ठ लावून त्यालाच भारताचं संविधान म्हणून मिरवणारे अनेक काँग्रेसवाले आपण बघितले. राहुल गांधींनी मध्ये फॅशनच सुरू केली, संविधान भाषण करताना संविधान असं हातात धरायचं आणि भाषण करायचं. मुळात ती कोरं पुस्तक, कोरी डायरी होती. कोऱ्या पानाची लाईनी सुद्धा मारलेल्या नव्हत्या. म्हणजे ज्या आतल्या पानावर लाईनही मारलेली नाही अशा डायऱ्या संविधान म्हणून दाखवायच्या आणि त्याची शपथ घेऊन लोकांना बोलायचं. संविधान बदलणार या खोट्या नरेटिव्हवर जवळपास 150 वेळेला संविधान बदललेल्या काँग्रेसने ही निवडणूक भाजपला अवघड करून टाकली होती. त्या संविधानाचे आणि दलितांचे काँग्रेसवाले किती पुरस्कर्ते आहेत हे तुमच्या लक्षात यायला हवं. आणि तेच मी तुम्हाला सांगायला आलोय. एक वेळ दलितांवर अन्याय करायचा, दलितांना पीडित करून टाकायचं आणि त्यांचीच बाजू घेऊन त्यांच्यासाठी आपण संविधानाची लढाई लढतोय असं सांगायचं, असा हा विचित्र प्रकार संविधानाच्या बाबत काँग्रेस करत आलाय. दलितांच्या विषयी किती प्रेम आहे हे आपल्याला राहुल गांधींच्या वागण्यावरून लक्षात येतं. बिचाऱ्या मल्लिकार्जुन खरगेंना नाकातलं काढून लावलं होतं मागच्या पाठीवर, हे जग विसरलेलं नाहीये. उठ म्हणलं की उठणारे खरगे, बस म्हणलं की बसणारे खरगे केवळ दलित अध्यक्ष केला आहे हे दाखवण्यासाठी केले गेले आहे. ते त्यांच्याच ह्याच्यावर हावी आहेत. सगळं राहुल गांधीच चालवतात हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. पण काँग्रेसचे अध्यक्ष अनुसूचित जातीचे आहेत म्हणून अनुसूचित जातीच्या लोकांसोबत चांगलं वागलं जातंय असं अजिबात नाही. काल परवाचा विषय आहे. नागपूरचे काँग्रेस आमदार, ते ऊर्जा मंत्री होते मागच्या काळामध्ये, त्याला ग्रीड फेल मंत्री म्हणायचे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, ज्यांचे मनोरे सुद्धा प्रचंड प्रसिद्ध आहेत. काय झालं होतं कशाला वेगळं सांगायचं अजून. त्या नितीन राऊतांनी, म्हणजे त्यांचे मनोरथ वेगळे, ते मनोरथ मनोरावर पूर्ण केले जायचे आणि तो मनोरा कसा उद्ध्वस्त झाला, मनोरथांचा मनोरा, हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. तर या नितीन राऊतांनी काँग्रेसवर चांगलाच आरोप केलाय. काय बोलले ते नीट ऐका. महानगरपालिका आयुक्तांनी एक आठवड्यापूर्वी एक बैठक घेऊन सर्व पक्षनेत्यांना सूचना केली होती की तुमचा कोटा इतका निर्धारित करण्यात आलेला आहे, तदनुसार तुम्ही आपले कॉपच्या मेंबरचे नॉमिनेशन फॉर्म त्या ठिकाणी भरा आणि एक सदस्य मला द्यायला पाहिजे आणि एक सदस्य त्यांना द्यायला पाहिजे. असं जर तुम्ही केलं तर शहरात एक बॅलन्स निर्माण होईल. त्यांनी त्याला दाद दिली नाही. 3 वाजायला 1 मिनिट असताना ते तिथं आलेत आणि त्यांनी कमिशनरकडे घेऊन गेलेत. याचा अर्थ की आधीपासूनच हा कट रचण्यात आलेला होता की दोन्ही सदस्य आपणच ठेवावेत, इतर कुणाला त्यात सहभागी करून घेऊ नये. महत्वाची बाब अशी आहे की हे माझ्यासाठी नवीन नाही. यापूर्वी सुद्धा रत्नाकर जयपूरकर यांचं नाव माणिकराव ठाकरे प्रांताध्यक्ष असताना त्यांनी दिलं आणि ते लेखी स्वरूपात दिल्यानंतर सुद्धा त्यांना ऐन वेळेवर डावलण्यात आलेला होता. तर हा जो सातत्यानं अपमान होतो, निवडणुका आल्या तर निवडणुकामध्ये एबी फॉर्म गायब करायचे, द्यायचेच नाहीत. नंतर विधानसभा आली तर विधानसभेमध्ये माझ्या विरुद्ध उमेदवार उभे करायचे. हे सगळे प्रकार बघितल्यानंतर कालचा जो प्रकार आहे की उत्तर नागपूरचा आमदार हा दलित समाजाचा आमदार आहे, त्याला कशाला इतकं वजन द्यायचं, त्याला इतकं महत्व का द्यायचं, असा जर प्रकार एखाद्या पक्षात होत असेल तर मग त्याबद्दल विचार करण्यासारखी बाब आहे. पाहिलं, म्हणजे दलित नेत्यांचे एबी फॉर्म गायब केले जातात. एक दलित समाजाचा आमदार आहे, त्याला काय महत्व द्यायचं म्हणून मला हे केलं जातं. आणि असं केलं जाणार असेल तर मला विचार करायला हवा, असं सुद्धा नितीन राऊत म्हणाले. उठसूट संविधानाचं नाव घेऊन घसा कोरडा करणाऱ्या काँग्रेसवाल्यांनी संविधान निर्मात्यांच्या लेकरांना या स्वरूपाची वागणूक द्यावी याविषयी जरा आश्चर्य नाही का वाटत? बरं, ही काँग्रेसची परंपरा आजची नाही आहे.
याच नितीन राऊतांनी एक गोष्ट याआधी सांगितली होती विलासराव देशमुखांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये. त्यांना मंत्रीपद मिळणार होतं पण ते नाकारलं. नाकारल्याचं कारण काय, तर मी जोरात जय भीम घालायचो. ऐका. की विलासराव देशमुख मुख्यमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं होतं की कॅबिनेटमध्ये तुमचं नाव आहे, तुम्ही तयारीला लागा. परंतु ज्या वेळेला शपथविधी होणार होता त्यावेळेला सांगण्यात आलं की यादीमधनं तुमचं नाव गाळण्यात आलेलं आहे. आणि एकनाथराव गायकवाड राज्यमंत्री झालेले होते. त्यांनी मला रस्त्यात पकडलं आणि माझा हात पकडून मला म्हटलं की नितीन भाऊ, आपण विलासरावजींना भेटायला चाललात म्हणून मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो. म्हटलं बोला. नाही म्हणे चला. एका कोपऱ्यामध्ये ते घेऊन गेले मला आणि ते मला म्हणाले की तुम्ही विलासराव देशमुखांना जे जोरामध्ये जयभीम म्हणताना ते जयभीम म्हणणं सोडून द्या, की तुम्ही विलासराव देशमुखांना जे जोरामध्ये जयभीम म्हणताना ते जयभीम म्हणणं सोडून द्या, की तुम्ही विलासराव देशमुखांना जे जोरामध्ये जयभीम म्हणताना ते जयभीम म्हणणं सोडून द्या, कारण त्याच्यामुळं तुमचं मंत्रीपद गेलं. जोरात जय भीम घालणे हे मंत्रीपद नाकारण्याचं कारण असल्याचं एक अनुसूचित जातीचा मंत्री दुसऱ्या अनुसूचित जातीच्या आमदाराला कळवत होता. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती? कोणत्या संविधानाच्या आणि कोणत्या दलिताच्या प्रेमाच्या गोष्टी करत हे काँग्रेसवाले पुढे निघाले? कोरी डायरी दाखवली म्हणजे दलितांवरचं प्रेम होतच असं नाही. केवळ दलितांचा कडीपत्त्यासारखा वापर केला जातो, भीती घातली जाते. भाजपवाले आले तर मनुवादी सरकार आणतील, भाजपवाले आले तर तुमच्यावर अन्याय करतील असं सांगून भीती घालून त्यांना भाजपच्या विरोधात जायला भाग पाडलं जातं. आणि जेव्हा ते काँग्रेसवाले असतील तेव्हा त्यांच्यावरती अन्याय केला जातो. हे लक्षात ठेवा. दलितांना मिळालेल्या शुअर शॉट उमेदवाऱ्या किती आहेत, कोणाकोणाला स्थान दिलंय, एका विशिष्ट प्रयोजनासाठी त्याला वापरलं जातं, हे आपल्या लक्षात येईल. तेव्हाच काँग्रेसविषयीच्या या सगळ्या भावना स्पष्ट होतील. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.